नमस्कार, गीता फॅशनमध्ये आपलं स्वागत आहे। मी गीता कारेकर। आज आपण 32 इंच छातीचा 4 टक्सचा साधा ब्लाउज शिवणार आहोत, कटिंग करणार आहोत सॉरी। तर कशी कटिंग करायची ते मी दाखवते। आपलं माप आहे, उंची पूर्ण उंची आहे 12.5, छाती आहे 32 इंच, कंबर आहे 26 इंच, पाठचा गळा आहे 9 इंच, पुढचा गळा आहे 5.5, बाहीची उंची आहे 5.5 आणि बाही रुंदी आहे 4.5। तर चला तर मग या मापाच्या आपण कटिंग करूया। सर्वात पहिले पेपर कटिंग दाखवणार आहे मी तुम्हाला। तर आपली उंची आहे 12.5, तर 12.5 मध्ये 1 इंच प्लस करून एक खूण करून घेऊया आणि 5 इंचावर एक खूण करून घेऊया। अजून थोड्या अंतरावर त्याच पद्धतीने 13.5 वर एक खूण आणि 5 वर एक खूण। आता ह्या रेगा मी जोडून घेणार आहे अशा। इथे शोल्डर राहील, शोल्डर आहे 13.5 इंच। तर आपला छाती आहे 32 इंच आणि कंबर आहे 26 इंच आणि शोल्डर आहे 13.5। तर बघा, आपण प्रत्येक ब्लाउजला शोल्डरचं माप हे पूर्ण शोल्डरला भागिले 2 करून आपण अर्ध घेत असतो। तर 13.5 शोल्डरचे अर्धे करता येत नसतील तर सरळ टेप असा अर्धा करायचा 13.5 पर्यंत आणि इथं किती येते ते बघायचं। तर इथं किती आलं आपलं 5.7। तर 5.7 असं 5.7 वर एक खूण करून घेतली आपण घ्यायची आणि त्याच्यानंतर आपल्याला पाठीचा गळा किती आहे तो लक्षात घ्यायचा। पाठीचा गळा आपला 9 इंचाचा आहे, 9 इंचाचा आहे। तर आपल्याला गळ्याप्रमाणे शोल्डर कमी करावी लागणार आहे। तर 5.7 मधून 2.5 इंच कमी करायचे। 9चा गळा असेल तर पूर्ण शोल्डरचे अर्धा, त्याच्यातून 2.5 इंच कमी आणि जे उरल ते आपली कटिंगला येणारी शोल्डर। तर आपले उरले 5। तर 5 वर इथे पण 5 वर खूण करून घ्यायची आणि आपल्याला पाठीचा मुंडा टाकण्यासाठी अर्धा इंच बाहेर घ्यायचं आणि मग मुंड्यासाठी ही लाईन ओढून घ्यायची अशी। त्याच्यानंतर आपल्याला आता ही छाती आहे 32चा चौथा भाग येतो 8 इंच, 8 इंच चौथा भाग आणि 1.5 इंच मार्जिन। आता इथे आपल्याला कंबर टाकायची। तर कंबर आहे 26, तर 6.5 इंच, 6 चौक 24 आणि हे 2 26, 6.5। त्याच्यामध्ये 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच मार्जिनसाठी अशा आपल्याला खुणा करून घ्यायच्यात। तर इथे न जोडता इथे जोडायची आपल्याला, फिटिंगची रेषा आपल्याला इथे जोडायची आणि हे मार्जिनची रेषा। आता याच्यानंतर आपल्याला मुंड्याचा आकार टाकायचा आहे। तर आपला गोल गळा असेल, गोल आणि खोल म्हणजे खाली डीप जास्त असेल तेव्हा आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे तिरकस, आणि जेव्हा तुमचा 6, 5, 7 छोटा आहे तेव्हा मात्र 1.5 इंचावर घ्यायचा आणि ही जी रेघ ओढली आपण त्याची अर्धी करायची
असे. आता मुंड्याचा आकार देता येत नाही नवीन शिकणाऱ्यांना, तर मग ह्या सोप्या पद्धतीने मुंड्याचा आकार द्यायचा, म्हणजे एकदम परफेक्ट आकार येतो. आता ही लाईन आपल्याला इथे जोडायची अशी फिटिंगच्या खुणेवर अशी, आणि इकडे मात्र थोडं पाव इंच खाली जायचं. इथून खाली नाही जायचं, इथून खाली जायचं, आणि मग आपला मुंडा हा असा येणार असा. तर आपल्याला शोल्डरची पट्टी कोणाला 1.5 हवी असते, कोणाला 2 की कोणाला 2.5. तर आपल्याला 2.5 हवे, तर त्याच्यामध्ये मार्जिन द्यायचे आपल्याला पाऊण इंच. तर आपण 3.25 वर खूण करूया, आणि इथे आला 2 ला 1 रेघ कमी येते गळा रुंदी आपली. तर ह्या 9 इंचाच्या गळ्यावर इथं आपल्याला 3 इंचावर गळा टाकून घ्यायचा आहे, कारण इथे जरी कमी असला तरी इथं मोठा करायचा आहे, कारण आपण हा टक्स मारल्यानंतर इथे गळा खोल असल्यामुळे हा भाग इकडे सरकणार आहे खांद्यावर. मग तो बरोबर 3 इंचावर इथे येऊन थांबणार. मग हा एका सरळ रेषेत गोल आकार येतो. म्हणून वरती शोल्डरपेक्षा 1 इंच गळ्याची रुंदी खाली वाढवून द्यायची. एकदम सोप्या पद्धतीत मी तुम्हाला कटिंग शिकवणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ बघा, आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात ते पण कमेंटमध्ये सांगा, आणि सोपी पद्धत आहे की नाही ते पण सांगा. तर आपल्याला आता इथे गळ्याचा आकार द्यायचा आहे. तर असं कोपऱ्यातून 1 इंच टेप घ्यायचा आणि गळ्याचा आकार असा करून घ्यायचा. असं नसेल जमत तर असा कागद जरी फिरवलात तरी तुम्हाला गळ्याचा आकार गोल येणार आहे. अशा पद्धतीनं आपण हा गोल आकार देऊन घ्यायचा असा. आणि आता याचा आपल्याला डबल फोल्ड करायचा असा टक्ससाठी. इथं मी जे मार्जिनची रेघा ओढली तिथंपर्यंत, आणि अशी घडी मारून घ्यायची, आणि त्याच्यावर आपल्याला 4 इंच, ब्लाऊज छोटा आहे म्हणून मी 4 इंचावर टक्सची उंची ठेवायची अशी, या पद्धतीत बघा. आणि आता या टक्सवर आपल्याला 1 इंचाचा आपण जादा सोडलेला आहे, तर इकडे अर्धा इंच आणि इकडे अर्धा इंच, अशा पद्धतीत आपल्याला टक्स हा मिळून जातो. हे बघा, असा हा आपल्याला टक्स भेटला. बघा, उंची 13.5, शोल्डर आपली 5 आली, आणि कशी 5 आली किंवा कशी घेतली 5 हे मी सांगितलं आहे. तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका, म्हणजे तुमच्या लक्षात बरोबर येईल. मुंडा आपला 5 वर घेतला, आणि तिथून 1 इंचावर मुंड्याची लाईन टाकली, आणि मुंड्याचा आकार गोल करून घेतला. नंतर मार्जिंगवरून अर्धा इंचला थोडं कमी, म्हणजे पाऊला थोडं जास्त आणि अर्धाला थोडं कमी अंतर मी खाली झुकवली ही रेघ. आता ही रेघ का झुकवायची, तर मुंड्यामध्ये ब्लाऊज काचत नाही, घट्ट होत नाही, किंवा जास्त लूजही पडत नाही, किंवा इथे काय म्हणतात चुनी पण पडत नाही मुंड्याला. म्हणून अशी व्यवस्थित, आणि चुनी न पडण्याचं कारण आपण 1 इंच इथं घेतले, म्हणजे एक्स्ट्रा कापड घेतले नाही. इथून जर 1.5 इंच घेतलं असतं तर इथं आली असती खूण, आणि आपण इथून मुंडा दिला असता तर मग हे एवढं कापड एक्स्ट्रा होणार, आणि मग मुंड्यामध्ये काकेमध्ये जे चुन्या पडतात ब्लाऊजला त्या पडणार. मग हे पडू नये म्हणून आपण 1 इंचावर मुंडा टाकलाय. पण तो 1 इंचावर मुंडा कधी टाकायचा, तर गळ्याची रुंदी जर जास्त खाली असेल तेव्हा. जास्त खाली म्हणजे एक मर्यादा सांगते मी, मुंड्याची ही जी लाईन आहे आपली, ह्या लाईनपेक्षा जर खाली गेला गळा आपला तर खोल आहे म्हणून समजायचं. मग हे ॲटोमॅटिकली असं येणार आहे खांद्यावर. या पद्धतीने आपण लक्षात घेऊन इथं 1 इंचाचा द्यायचा की 1.5 इंचाचा द्यायचा ते ठरवायचं. समजलंच असेल तुम्हाला. आता आपण हे कटिंग करून घेऊया.
आणि दुसरी एक मी टिप्स देते, गळा जर शोल्डर पडत असेल खांद्यावरून तेव्हा काय करायचं, तर आता आपला गळा 9 इंचाचा आहे, मोठा आहे, तर इकडून या गळ्याच्या साईडनी शोल्डर आपल्याला, हे बघा मी इथं ठेवले शोल्डर, इथून इथंपर्यंत अर्ध्या इंचावर शोल्डर खाली करून घ्यायची, इकडे गळ्याच्या दिशेने खाली करून घ्यायची. आणि मग हे जे आपले शोल्डर आलेले आहे तिथे पेन ठेवून या कुणेवर तिरपी रेघ आणायची, हे बघा अशी अशी आणायची. आता आपल्याला शोल्डर अशी भेटणार आहे तिरपी, तर बघा गळ्याच्या रेघेवर लक्ष द्या. इथं बघा आपला पाव इंच गळ्याच्या इकडून आपल्याला, हे बघा पाव इंच आपल्याला कमी झालेला दिसेल. या पद्धतीत कटिंग केली तर तुम्ही 100% ब्लाऊज परफेक्टच शिवणार, कटिंग करणार. आणि या पद्धतीच्या ब्लाऊजनी तुमचा ब्लाऊज 100% फिटिंगमध्ये बसणारच, कोणतीही तक्रार येणार नाही. माझ्या पद्धतीने तुम्ही पाठीचा भाग कटिंग करायला शिका, खूप तुम्हाला फायदा होईल. भविष्यात तुम्ही ब्लाऊज मास्टर बना. आता हे आपण सगळं कटिंग करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला ही जी टक्स आहे ती व्यवस्थित अशी मारून घेतली की बघा काय होतं ते. हे बघा आता हे आपली रेघ सरळ आहे, इथून इथपर्यंत लक्ष द्या, टक्सपर्यंत सरळ आहे. पण हे कापड आपलं वाढलेलं आहे, खाली गेले म्हणजे वाढलं, मग ते सरळ सरळ कट करून टाकायचं आणि एका रेषेतच ही रेघ दिसली पाहिजे, म्हणजे पाठीची पट्टी जिथे असते आपली ती. मग हे आपण कट करून टाकायचं असं. तर हे जर कट केलं नसतं तर इथे चुनी पडली असती, हे बघा इथे चुनी पडली असती ब्लाऊजला अशी. आता हे कट केल्यामुळे हे बरोबर खाली आलं. हे बघा हे इथं आहे, बघा टेबलावर खून करते मी, हे इथं आहे. हां तर आता आपण टक्स ही अशी मारल्यानंतर हे बघा कुठं आलं, इथं आलं, आलं का बरोबर जाग्यावर आलं. म्हणजे ही इथं जे एक्स्ट्रा कापड आपलं गोळा होणार आहे ते आपण हे कट करून टाकले, किमान एक चुनी तरी पडली असती. अशा पद्धतीने आपण कटिंग करायचं. आणि आपल्याला आता फिटिंगच्या इथं कट करून घ्यायचं आणि गळ्याच्या इथे पण कट करून घ्यायचं. हा झाला आपला पाठीचा भाग. आता आपल्याला पुढचा भाग तयार करायचा आहे, कसा कट करायचा बघूया. आता याच्यात बसते का बघूया पहिले आपण. नाही बसत, दुसरा पेपर घेऊया. आता आपल्याला सुरुवातीला आपल्याला काज बटन पट्टीसाठी जेवढी आपल्याला शिलाई लागते तेवढ्या अंतरावर खून करून घ्यायची अशी. हे बघा एवढा अंतर मी ह्याच्यासाठी करून घेतले, काज बटन पट्टीसाठी. आलं का लक्षात? हे बघा किती मी सोपं तुम्हाला सांगते. आता त्याच्यानंतर ही जी आपण रेघ ओढलेली आहे त्याच्यावर हा बरोबर ब्लाऊज ठेवायचा, म्हणजे पाठीचा भाग ठेवायचा. हे बघा असा दिसतंय का, पूर्ण दिसत असेल ना. हां या पद्धतीत ठेवून घ्यायचा आणि जसा आहे तसा आपल्याला हे मार्क करून घ्यायचं आहे. आता इथं क्रॉस आहे तर इथं करायचं नाही, इथं पट्टीने ही जी सरळ रेषा आहे ती ओढून घ्यायची. त्याच्यानंतर हा मुंडा आपला असा, इथून आपली शोल्डर या पद्धतीत आपलं छापून झालेला आहे ब्लाऊज. तर ही जी तिरपी रेघ गेली पाठीमागच्या मुंड्याला तिरपी रेघ जाते. इथं आपण
इथं आपण क्रॉस घेतलं होतं, तर आपण इथं लक्ष द्यायचं, इथून सरळ ही रेघा ओढून घ्यायची. आता आपल्याला हा पाठीच्या मुंड्याची रेघ आहे, तर पुढच्या भागाला मुंडा देताना अर्धा इंच पाठीमागं यायचं आणि ती रेघ ओढून घ्यायची. ही बघा अशी अशी. आता हा जो आपल्याला कोपरा भेटलाय त्या कोपऱ्यातून 1 इंच किंवा मग इथून पाठीमागे अर्धा इंच जरी घेतलं तरी सोपं जाईल तुम्हाला. आणि आता याचा अर्धा, या रेघेचा पण अर्धा काढायचा इथं आला आणि आपल्याला हा पॉइंट आणि हा पॉइंट मिळवायचा आहे. तर हे बघा असा छोटा छोटा आधी बारीक डॉट देत हा पॉइंट मिळवायचा, नंतर असा हा इथे मिळणार, हे बघा. मग नंतर डार्क करत आणायचं असं. हा झाला आपला पुढचा मुंडा. आता आपल्याला गळा करायचा आहे, गळ्याचा आकार. तर गळा किती आहे पुढचा? 5.5 आहे, तर 6 वर द्यायचा आपण. आणि आता हे बघा ही फिटिंगची लाईन आहे, म्हणजे हे मार्जिंग आपण काच बटनासाठी सोडले. तर इथून खाली जी सगळी मापं टाकायची आहेत ती या रेघेच्या पुढं टाकायची, हे गणितात धरायचं नाही. तर आता आपल्याला गळ्याची रुंदी, पुढच्या गळ्याची रुंदी नेहमी 2.5 इंच, हे बघा हे 2.5 इंच, ह्या 2.5 इंच एवढीच मी रुंदी ठेवते गळ्याची, म्हणजे जास्त गळा पुढचा पसरत नाही, जास्त आखूड पण होत नाही. तर हे बघा अशी हा बॉक्स तयार करून घेतला. नंतर इथं सुद्धा आपल्याला हे गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे असा. त्याच्यानंतर आपल्याला आता टक्स पॉइंट काढायचा आहे. टक्स पॉइंट आपला हे बघा, हे आपलं क्रॉस आलेला आहे म्हणून इथं पूर्ण उंची आहे आपली या कोपऱ्याला. तर या कोपऱ्यापासून बघायचं आणि टक्सची उंची कशी काढायची? तर बघा आपल्याकडे ब्लाऊज जुना नाहीये आणि अंगावर माप घेतले, पण टक्सची उंची घ्यायला विसरलो. तर काय करायचं? तर छातीचा 4था भाग आणि प्लस त्यामध्ये 1.5 इंच. आता छातीचा 4था भाग किती येतो? 8 चौक 32, म्हणजे 8 हा 4था भाग आला आणि त्यामध्ये 1.5 इंच म्हणजे 9.5. तर 9.5 इंचावर आपल्याला ही खून करून घ्यायची आणि तिथं आपल्याला अशी सरळ रेघ ओढून घेऊयात आपण. हे बघा अशी, म्हणजे ही उंची आपली टक्सच्या पॉइंटची आली. आता टक्सच्या पॉइंट तर भेटला, पण काच बटनच्या बाजूने पण आपल्याला पॉइंट देता आला पाहिजे. तर कसा द्यायचा? परफेक्ट बसला पाहिजे ना पॉइंट. तर कसा द्यायचा? तर छाती 32 आहे त्याचा 10वा भाग. तर 32चा 10वा भाग येतो 3.2. मग आता 3.2 म्हणजे 1 आणि 2 3.25. बघा 3.25 मी कुठून टाकते? ही जी रेघ आहे त्या रेघेवरच 3.25 ठेवायचे. आणि हे बघा हा आला आपला पॉइंट. हे बघा मी इथं फुल करते म्हणजे तुम्हाला दिसेल. काळं आले नेमकं तिथं डिझाईन. हे बघा हा पॉइंट आला आपला. आता आपल्याला इथून खाली 2 इंचावर एक रेघ ओढून घेऊयात आपण. हे बघा अशी अशी. आता ही 2 इंचाची रेघ आहे ती पण जोडून घेऊ या पद्धतीत अशी. त्याच्यानंतर 3.25 इथे पण 3.25 आणि ही उभी रेषा देऊन घेऊया. उभी रेषा देऊन घेऊया. आता इथून हे आपल्याला टक्सची उंची काढायची. तर किती उंची काढायची टक्सची? तर 32 आहे छाती त्याचा 13वा भाग, म्हणजे आपण इथं 10वा भाग घेतला, आता उंचीला 13वा भाग. तर 32 भागिले 13, 13 दुने 26, 13 त्रिक 39, 13 दुने 26. तर 32 मधून 26 गेले तर 4 आणि 2 6 उरतात, म्हणजे 2.6. तर 2.6 म्हणजे कमीत कमी 2.5 धरूया आपण. तर ही आली आपली उंची.
2.5 इंच धरूया. आता आपल्याला याच्या पलीकडे अर्धा इंच आणि इकडे अर्धा इंच आपण हा 1 इंचाचाच टक्स घेऊयात. तर आणि हे जे आपण 2 इंचाची रेघ ओढली बघा, ही जी रेघ आहे ती आपली टक्सच्या उंचीची रेघ आहे पॉइंटची. तिथून खाली 2 इंचाच्या रेघेवर आपल्याला 1 इंच वर काच बटन पट्टीवर 1 इंचावर खून करून घ्यायचे. हे बघा ही खून करून घ्यायची आणि हा आकार इथे मिळवायचा आहे आपल्याला. हे 2.5 इंच जिथं भेटलं ना तिथे करायचं आहे. हे बघा असं. हे झालं आपलं क्रॉस पट्टीसाठी आकार. आता आपल्याला या रेघेच्या बाजूला अर्धा इंच आणि इकडे अर्धा इंच असा आपला हा टक्स. आणि हा जरा असा लांबच ओढून घ्यायचा कारण आपल्याला हा ह्या दोघांवर पण 2.5 झालं पाहिजे. तर आता हे बघा इथून हे 2.5 तर इथून हे पण 2.5 भरलं. आता हे पण 2.5 वर खून करूया. हे बघा इथं आलं 2.5, इथं 2.5 येते. हे बघा ही खून आपली अशी झाली बरोबर. आता आपल्याला इथं थोडं वरती घ्यायचं असं आणि ही अशी जोडून टाकायची. हे बघा अशी दिसला तुम्हाला. आता आकार हा कशाचा दिसतोय, हा आकार क्रॉस पट्टी. ही आपल्याला क्रॉस पट्टी भेटली ते आपण काढू नंतर, पण कशी काढायची बघा. आता आपल्याला कंबर आपली किती आहे 26, तर 26चा चौथा भाग 6.5 बरोबर. 6.5 आता इथून पुढे मोजायचं हे टक्स पर्यंत किती आहे 3 आणि 1. तर आपण टेप असा घ्यायचा. 3 आणि 1 इथं ठेवायचे. हे बघा इथं 3 आणि 1 इथं ठेवले मी इकडच्या टक्सवर आणि तिथून पुढे आपल्याला किती हवंय 6.5. तर 6 आणि हे 6.5 बरोबर. तर आता बघा आपली कंबर इथं येते, इथं आपण 6.5 टाकणार आहे. तर ऑलमोस्ट इथं वरच्या साईडला थोडी 1 इंचानी कंबर जास्त असणार आहे आपली. तर आपली 26 आहे तर 27 असणार आहे. तर 27चा चौथा भाग किती येतो तर 4 सक 24 4 सत्ता 28. तर 4 सक 24 3 उरतात 0 घेतला तर 4 सत्ता 28 म्हणजे 6.75 पर्यंत आपण इथं घेऊ शकतो बरोबर. हे बघा 3 आणि 1 इथं परत ठेवलं मी आणि इथं 6.75 वर खून केली. हे झालं आपलं कंबर आली. इथून पुढे आपल्याला 1.5 इंच असं. हा झाला आपला पहिला टक्स. आता आपल्याला अजून 3 टक्स तयार करायचे. तर कसे करायचे बघा. आता हा जो पहिला टक्स आहे त्याचा हा पॉइंट आहे बरोबर. तिथे आपल्याला ही 1.5 इंचाची रेषा ठेवायची आणि इकडे 1.5 इंच आणि इकडे 1.5 इंच अशी खून करून घ्यायची. आणि ह्या रेघेपासून पॉइंटच्या रेघ आहे त्याच्यापासून अर्ध्या इंचावर वर घ्यायचं आणि इथं सुद्धा अर्ध्या इंचावर वर घ्यायची. आणि आपल्याला आता ही रेषा ओढून घ्यायची अशी. आता आपल्याला हा जो काच बटनचा जो आहे टक्स तो फक्त पाव इंचाचा द्यायचा म्हणजे अर्धा इंचाचा. इकडे पाव इंच आणि इकडे पाव इंच ह्या पद्धतीत हा टक्स तयार झाला आपला असा. हे बघा हा टक्स एक तयार झाला आणि हा टक्स आपल्याला द्यायचा आहे 1 इंचाचा. तर हे बघा इथं एक आणि इथं एक हा एक टक्स तयार झाला. आता आपल्याला हा टक्स तयार करायचा. तर हे बघा
ही रेषा बघायची आणि इथून 2 इंच, हे बघ हा मध्य आहे टक्सचा, इथून 2 इंच असा. पण थोडा बाहेरच ओढून घ्यायचा जास्त. तर आपल्याला आता टक्स हा कितीचा टाकायचा हे महत्वाचं आहे बघा. कसा बसतोय बघा. कसाही अंदाजे देऊन चालत नाही, हा टक्स महत्वाचा असतो. आता हा टक्स आपल्याला कसा काढायचा तर बघा, आपण हा अगोदर पाठीचा मुंडा मोजून घेऊया. हे बघा इथपर्यंत किती भरला, 6.25. आता पुढचा मोजून घेऊया, 6.25च आपल्याला हवाय. हे बघा हा किती आला, 7.5 तर आणि पाठीचा 6.25, पुढचा 7.5, तर किती आला एक्स्ट्रा आपल्याला, तर 0.75 म्हणजे पाऊण इंच जास्त आहे. पाऊण इंचाचा हा टक्स असणार आहे आपला. तर आता पाऊण इंचाचे, आता हे बघा इथपर्यंत झालं पाऊण इंच बरोबर. तर मग ही जी घडी आहे त्याची निम्मी करायची अशी, बरोबर पाऊण इंचापर्यंत. पाऊण इंचाचे किती येतात, हाफ, तर पाव आणि 1 रेघ. तर पाव आणि 1 रेघ आपल्याला इथं, हे बघा मी अर्ध्यावर ठेवला, हा पाव आणि 1 रेघ इथं आला. आणि आता हा पाव आणि हा 1 रेघ इथं आली. आता हा आपल्याला टक्स भेटला मुंड्यातला. माझा पाऊण इंचाचा झालाय, तुमचा पाव इंचाचा सुद्धा होऊ शकतो किंवा अर्ध्या इंचाचा सुद्धा हा टक्स येऊ शकतो. प्रत्येकाचा वेगवेगळा येणार आहे हा टक्स. या पद्धतीने हा टक्स झाला चौथा आपला. बघा समजलं का. परत एकदा मी रिपीट करून सांगते. आपण पूर्ण उंची आपण सुरुवातीला इकडे काज बटन पट्टीची रेघ ओढून घेतली मार्जिन सोडून, आणि त्या रेषेवर आपल्याला हा जसा आहे तसा पाठीचा भाग आखून घेतला. हे बघा असा बरोबर हा आखून घेतला. त्याच्यानंतर पुढचा गाळा जेवढा आहे तेवढा टाकला. आणि तिथून नंतर आधी पाठीच्या मुंड्याची रेघ ओढून तिथून अर्धा इंच आतमध्ये घेतलं आणि त्याच्यावर पुढचा मुंडा टाकला. नंतर आपण छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच असा हा टक्सचा पॉईंट मिळवला. तिथे 1 रेघ ओढून घेतली आणि त्या रेघेला समांतर 2 इंचावर अजून 1 रेघ ओढून घेतली. नंतर आपल्याला आता पॉईंट हा फिक्स करायचा आहे. ह्या रेघेवर कुठं करायचा तर काज बटन पट्टीची जी रेघ ओढलेली आहे मार्जिनची, तिथून पुढे माप घेऊन छातीचा 10वा भाग, जी पण छाती तुमच्या आता 32चा, माझी 32 आहे तर 3.2 आली, तुमची 36 असेल तर 3.6 येईल. मग इथं पुढं जाईल. 40 असेल तर 4 येईल डायरेक्ट 10वा भाग, मग 4 वर खून येणार तुमची. अशा पद्धतीत हे टक्स टाकायचे असते. अशी टक्स टाकली त्याच्यानंतर 2 इंचाची जी आपण समांतर रेघ ओढलेली आहे त्याच्यावर आपण एक सरळ उभी रेघ ओढून घेतली तेवढ्याच अंतरावर. इथं मला 3.25 आलं तर इथून मी इथं पण 3.25 घेतलं आणि ही उभी रेघ ओढून घेतली. आता त्या उभ्या रेघेवर आपल्याला टक्सची उंची किती घ्यायची हे कसं काढायचं तर छातीचा 13वा भाग, म्हणजे जी पण छाती असेल तिला 13 भागायचं. 36 असेल तर भागिले 13, 40 असेल तर भागिले 13, 38 असेल तर भागिले 13, आणि जे पण तुमचं उत्तर येईल तेवढ्या उंचीची ही टक्स ठेवायची. आणि त्या टक्सच्या इकडे आणि इकडे मिळून साधारण 1.5 इंचाचा टक्स असतो, पण हे माझं माप छोटं आहे म्हणून मी 1 इंचाचा टक्स दिलेला आहे. तर इथे अर्धा आणि इकडं अर्धा असा मिळून हा मी एक टक्स तयार केला. आता आपले हे 2 टक्स कसे तयार केले तर हा बघा मध्य आहे टक्सचा. ह्या टक्सच्या मध्यावरून 1.5 इंच इकडे खून करून घेतली, 1.5 इंच इकडे खून करून घेतली. ह्या 2 खुणांना अर्धा इंच वर सरकवलं, बरोबर सरळ वर सरकवली. इथून हे अर्धा इंच आणि इथून हे अर्धा इंच, आणि इथून मग सरळ रेघ ओढून घेतली. आणि त्या रेघेवर हा जो टक्स आहे तर हा फक्त द्यायचा म्हणून द्यायचा आहे पाव इंचाचा, म्हणजे दोन्ही मिळून अर्धा इंच, इकडे पाव आणि इकडे पाव असा हा अर्धा इंचाचा टक्स. आता राहिला हा तिसरा टक्स. तर हा टक्स मी 1 इंचाचा घेतला, तर त्या रेघेवरून इकडे अर्धा इंच इकडे अर्धा इंच, आणि हे टक्स पण जरा बाहेरच आखून घ्यायचे कारण आपल्याला कटिंग करताना मी सांगते त्याचं कारण. हा झाला तिसरा टक्स. आणि हा टक्स सर्वात महत्त्वाचा मुंड्यातला. आपण ह्या मुंड्यातल्या टक्सला काहीही किंमत देत नाही, तर तसं नाही, हा तर सर्वात महत्त्वाचा टक्स असतो. तर कसा आता बघा आपण अर्धा इंच आतमध्ये मुंड्याला लाईन ओढून घेतल्यानंतर हा मुंडा साहजिकच आपला खोल जातो. याच्यामुळे आपल्याला इथे चुनी पडत नाही पुढच्या भागाला, पण मुंडा
मुंड्याची चुनी घालवली मुंड्याने, पण मुंड्याचा आकार वाढवला. बघा, हा आकार आतून असल्यामुळे कमी आणि हा आकार म्हणजे आपले इंच जास्त भरतात. इथं 5.25 भरले तर ह्या मुंड्यावर मला 7.5 भरले. तर 7.5 आणि 5.25 मधलं जे फरक आहे, अंतर आहे, तेवढ्या इंचाचा टक्स इथं दिला की हा टक्ससुद्धा आपला पुढच्या भागाचा ॲटोमॅटिकली मागच्या मुंड्याबरोबर हा मुंडा बसतो येऊन असा. म्हणून हा टक्स जेवढा मोठा मुंडा येईल, फरक येईल, तेवढ्या रुंदीचा टक्स आपण इथे मारायलाच हवा. म्हणजे व्यवस्थित ब्लाऊज परफेक्ट, न चुनी, काकेत न चुनी पुढच्या भागाला पडता व्यवस्थित मुंडा बसणार. मला वाटते हे तुम्हाला नक्कीच समजलं असेल. तर आपण आता हे कटिंग करून घेऊयात आणि अशा पद्धतीने मी तुम्हाला एकदम समजून आणि शांतपणे सांगत असते. तर हे बघा, आता आपण असं कटिंग करून घेऊयात. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अजून नवीन नवीन व्हिडिओ मी घेऊन येणार आहे तुम्हाला. हे बघा, आता मी मुंडा कसा कापते ते बघा. आपल्याला आतला भाग कापायचा आहे, पण मी इथं जरा तिरकी जाणार आहे अशी आणि इकडे परत तिरकी जाणार आहे. आपण हे ब्लाऊजवर टक्स मारल्यानंतर हा आकार कापून काढायचा. तोपर्यंत जरा एक्स्ट्रा ठेवायचं हे कापड, कारण नंतर टक्सला कमी पडू नये. आता याच्यानंतर मी क्रॉस पट्टी अगोदर कापून घेते. हे बघा अशी. आता ही जी क्रॉस पट्टी आपल्याला मिळालेली, हे बघा, ही जी क्रॉस पट्टी आपल्याला भेटली, ही इथपर्यंत आपली ही ब्लाऊजची उंची इथं आहे, बरोबर. ही आहे ब्लाऊजची उंची, पण आपल्याला ही क्रॉस पट्टी जोडायला इकडं थोडं पाहिजे कापड आणि इकडं पण थोडं पाहिजे कापड. मग काय करायचं, तर मला 1.25 इंच कापड लागतं. तुम्हाला 1 इंच लागत असेल तर 1 इंचावर खून करा. मला 1.25 इंचावर लागतं, तर मी 1.25 इंचावर खून करून घेते. हे बघा अशी. आणि ही पट्टी मी 1.25 इंचानी पट्टीची उंची वाढवून घेतली, बरोबर, अशी. आणि मग मी ही कट करणार आहे. आणि अजून एक परत बदल होणार आहे, अजून ॲडजस्ट करायची आहे आपल्याला पट्टी, पण मी साधारण 1.25 इंच एक्स्ट्रा वाढवून घेतलेला आहे. मी दाखवते तुम्हाला आता ही क्रॉस पट्टी ॲडजस्ट कशी करायची ते. हे पण बघूयात आपण. ह्याच्यात पण छाटणी करायची आहे क्रॉस पट्टी, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. एकदम मी व्यवस्थित तुम्हाला सांगत असते. आता आपल्याला हे जे टक्स आहेत ते टक्स आपल्याला कट करून घ्यायचे असे असे. नंतर हा पण टक्स छाटून घेऊयात. आता इथं चुकून मी हे कापड कापलं जास्त. हा पण असा त्रिकोण बाहेर कटिंग करायचा असतो, तर मी चुकून तो कापला. का कापला आता तुम्हाला कळेल, म्हणजे कापल्यावर काय चुकी झाली ते समजेल. हा मी टक्स अगोदर असे मारून घेते. हे बघा असा याला जुळवून घेते असा. हे बघा, हे जे दिसलं ना तुम्हाला, आता हे जर मी कापड एक्स्ट्रा ठेवलं असतं, हे बघा ही सरळ रेघ आली, बरोबर मला. पण हे जे मला आत खाच पडली, हे बघा दिसते, ही जी खाच पडली आहे ना, ते मला कापड हे खालच्या भागाचं कमी पडलं. इथंपर्यंत पाहिजे होतं, पण हे कमी पडलं. का, तर चुकून माझ्याकडून सरळ कट झालं. म्हणून हे क्रॉस टक्सच्या इथे असा हा त्रिकोण कापायचा, जसा मी हा कापलाय, समजलं. हे मुद्दामच मी सरळ कापलं तुम्हाला हा फरक दाखवायचा म्हणून. तर हे झाली टक्स आपली. इथं बघा, इथं दाखवते तुम्हाला कसं होतं ते. एक्स्ट्रा कापड ठेवल्यामुळे आपल्याला हे बघा कापड राहिलं एक्स्ट्रा, आणि मग आपला हा मुंडा असा इथे जुळणार आहे. आता हे जे कापड कमी पडलं असतं आपलं, तर मग मुंडा किंवा बाही जोडताना आपल्याला त्रास झाला असता किंवा मुंड्याचा आकार बदलला असता. तर तो बदलू नये म्हणून हा जो आकार आपल्याला आलेला आहे तो आपण हा पुढं असा जोडू शकतो. जसं की हे एवढं कापड आपल्याला एक्स्ट्रा लागणार आहे, मग ते आधीच कट करून न करता असं एक्स्ट्रा कापड ठेवून मग मुंडा कापून घ्यायचा. इथं पण हे एक्स्ट्रा ठेवायचं
आणि इथे सुद्धा ही असा एक्स्ट्रा ठेवायचं कापड, इथे नाही, इथे आपण बरोबर उंची करून घेतलेली आहे. तर हे समजलं असेल तुम्हाला सगळ्यांना. आता महत्त्वाचा पॉईंट, आपल्याला क्रॉसपट्टी एवढी परफेक्ट बसणार आहे की नाही ते मी सांगते तुम्हाला. आपण काढली मापानी, पण बघूयात. आता आपल्याला हा टक्स जो आहे तो मिटवून घ्यायचा आहे असा, या पद्धतीत असा. आणि इथे बघा मुंड्याजवळ मी बरोबर लावून घेणार आहे हे असं असं. आणि हे जे उरलेलं आहे इथं अंतर, इथून खाली पाठीचं ते अंतर किती भरतंय ते बघायचं आणि त्याच्यामध्ये पाऊण इंच आपल्याला एक्स्ट्रा करून क्रॉसपट्टी काढायची आहे. तर बघूया आता आपण किती भरतंय. आता हे मी काढून ठेवते. ही रेघ भेटली आपल्याला, खून भेटली. ह्या खुणेपासून आपल्याला इथंपर्यंत 3 इंच, बरोबर, हे 3 इंच अंतर मिळालं. मग आता 3 इंचामध्ये मी पाऊण इंच एक्स्ट्रा वाढवणार आणि 3.25 इंचाची क्रॉसपट्टी काढणार. तर हे बघा आता ही भरतीये का 3.25? नाही भरत आहे, 3.25. म्हणजे मला अर्धा इंच कमी पडणार आहे क्रॉसपट्टी, नक्कीच कमी पडणार. तर मी आता इथं अर्धा इंच वाढवून घेते. हे बघा साधारण मला वाटतं ही जी रेघ दिसते तुम्हाला ती अर्धा इंच बरोबर असेल. बरोबर आहे. हे बघा ही जी रेघ दिसते ना ही, ती तिच्या खाली अर्धा इंच आहे एक्स्ट्रा. मला अर्धा इंचच फक्त पाहिजे. हे बघा मी त्या रेघेवर बरोबर ही क्रॉसपट्टी ठेवणार अशी. हे बघा दिसली, अशी लावून ठेवली रेघे बरोबर. आणि मग हे मी इकडचा आकार ह्याच्यावर छापते या कागदावर असा. हे आणि मला आता ह्या पद्धतीत क्रॉसपट्टी भेटलेली आहे. आता मी ही क्रॉसपट्टी त्या ब्लाऊजला जोडणार. मला वाटतंय माझी कटिंग बऱ्यापैकी तुम्हाला समजली असेल. आणि कुठे समजली नसेल तिथं कमेंट करा, मी तुम्हाला कमेंटमधून उत्तर देईन त्याचं. आणि माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा, कुठेही स्किप न करता बघितलात तर बघितलात म्हणून धन्यवाद. शेवटपर्यंत बघितलात म्हणून परत एकदा धन्यवाद तुमचे. आणि सर्वांनी या पद्धतीने 4 टक्स ब्लाऊज, साधा ब्लाऊज कटिंग करा. एकदम 100% ब्लाऊज फिटिंगमध्ये तुम्हाला बसणारच, गॅरंटी देऊन सांगते मी. एकदम ब्लाऊज मास्टर बनाल तुम्ही. हे बघा ह्या अशा टक्स मारले की पफ तयार होतो असा. ही आपली क्रॉसपट्टी बघा किती छान ब्लाऊज कटिंग करून झाला. आवडला ना तुम्हाला? धन्यवाद.